गीतेच्या 8व्या अध्यायात असं काय आहे जे आपल्याला थेट मृत्यूच्या पलीकडचं विज्ञान समजावून सांगतं? आज आपण बरोबर त्याच रहस्याच्या गाभ्याला हात घालणार आहोत. हाच तो प्रश्न आहे जो अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारला होता. खरं तर हा काही फक्त अर्जुनाचा प्रश्न नाहीये. प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी ही उत्सुकता येतेच, आणि याचं अगदी स्पष्ट उत्तर आपल्याला 8व्या अध्यायात मिळतं. गीता याकडे कुठलं गूढ किंवा चमत्कार म्हणून बघत नाही, तर ती याला एक प्रकारचं आध्यात्मिक तंत्रज्ञान मानते. म्हणजे बघा, मृत्यूनंतर काय होणार हे काही योगायोगाने ठरत नाही, तर ते आपण आयुष्यभर जी साधना करतो, जे विचार करतो, त्याचं ते एक थेट परिणाम असतं. पण हे उत्तर समजून घ्यायच्या आधी कृष्ण आपल्याला आपल्या छोट्याशा आयुष्याच्या चौकटीतून बाहेर काढतात. ते जणू काही विश्वाचं कॅलेंडरच आपल्यासमोर उघडतात, आणि त्याचा तो अफाटपणा पाहिला की मग आपल्या अस्तित्वाचा खरा आवाका लक्षात यायला लागतो. चला तर मग यात जरा खोलवर जाऊया. हा विभाग म्हणजे असं समजा की सृष्टीच्या निर्मिती आणि विनाशाच्या चक्राचा एक नकाशाच आहे. आणि याच मोठ्या पार्श्वभूमीवर आपला, माझा, प्रत्येक जीवाचा प्रवास सुरू असतो. 4,32,000 वर्ष हा आकडा आहे कलियुगाचा. हो, तेच युग ज्यात आपण सध्या जगतो आहोत. आणि हे युग त्या मोठ्या वैश्विक घड्याळातला फक्त एक छोटासा काटा आहे. ही अशी 4 युगे मिळून तयार होतं एक महायोग, म्हणजे तब्बल 43,20,000 मानवी वर्ष. आणि हे चक्र अविरतपणे न थांबता फिरतच राहतं. आणि आता तर यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट बघा, अशी 1,000 महायुग जेव्हा एकत्र येतात तेव्हा ब्रह्मदेवाचा फक्त 1 दिवस पूर्ण होतो. विचार करा, या एका दिवसात अब्जावधी जीव जन्माला येतात आणि नष्टही होतात. जेवढा ब्रह्मदेवाचा दिवस तेवढीच त्याची रात्र. दिवसा सृष्टी दिसते आणि रात्री ती पुन्हा तिच्या मूळ अव्यक्त स्वरूपात विलीन होते. हे चक्र आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतं की आपलं हे संपूर्ण विश्वसुद्धा कायमस्वरूपी नाहीये, तेही क्षणभंगूर आहे. या वैश्विक नाटकाची विशालता समजल्यावर आता गीता पुन्हा त्या मूळ प्रश्नाकडे येते. शरीर सोडल्यानंतर आत्म्यासमोर नक्की कोणते मार्ग असतात? इथेच या अध्यायाचं खरं गुपित उघडं होतं. गीतेनुसार मृत्यूनंतर आत्म्यासमोर मुख्यत्वे 2 मार्ग उभे राहतात. एक आहे प्रकाशाचा मार्ग, जो सरळ मुक्तीकडे नेतो, जिथून परत यावं लागत नाही. आणि दुसरा आहे अंधाराचा मार्ग, जो आत्म्याला पुन्हा याच जगात जन्ममृत्यूच्या फेड्यात अडकवतो. हा श्लोक त्या प्रकाशाच्या मार्गाचं, म्हणजे मुक्तीच्या प्रवासाचं अगदी अचूक वर्णन करतो. पण एक लक्षात घ्या, ह्यातले अग्नी, प्रकाश, दिवस हे केवळ शब्द नाहीत, तर ते ज्ञान, जागरूकता आणि आपल्या चेतनेच्या शुद्ध स्थितीचे प्रतीक आहेत. पण मग याचा अर्थ असा होतो का की उत्तरायणात मृत्यू आला तरच मुक्ती मिळेल, हे नशिबावर अवलंबून आहे का? तर अजिबात नाही. खरा मुद्दा वेळेचा किंवा मुहूर्ताचा नाहीच आहे. खरा मुद्दा आहे चेतनेचा, अवस्थेचा. आणि हीच गोष्ट आता पुढे स्पष्ट होते. आता आपण या अध्यायाच्या अगदी सारापर्यंत, त्याच्या हृदयापर्यंत पोहोचलो आहोत. तो एक निर्णायक घटक जो आपली अंतिम गती ठरवतो. हेच ते रहस्य आहे. मृत्यूच्या वेळी आपल्या मनात जो शेवटचा विचार असतो, आत्मा बरोबर त्याच विचाराला धरून पुढचा प्रवास करतो. आणि तो शेवटचा विचार म्हणजे आपण आयुष्यभर जे चिंतन केलंय, ज्या इच्छा बाळगल्या आहेत, त्याचा तो एक अर्क असतो. म्हणूनच याला इतकं महत्त्व आहे. गीता सांगते की शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आयुष्यभर योगयुक्त रहा, म्हणजे त्याच्याशी जोडलेले रहा. मग काय होईल? तो अंतिम विचार कोणताही प्रयत्न न करता अगदी सहजपणे, स्वाभाविकपणे परमात्म्याचाच असेल. आपलं संपूर्ण जीवन म्हणजे त्या एका क्षणाची तयारी आहे. हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. जर प्रत्येक क्षण हा त्या अंतिम क्षणाचीच तयारी असेल, तर मग आपण आपला आजचा क्षण, आपला प्रत्येक विचार कशासाठी वापरत आहोत?